नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ सोनाली या चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत मलाई मेथी। त्यासाठी आपण एक टोमॅटो, एक कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या, 4-5 काजू, 2-3 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि मेथी 2 ते 3 वेळा धुवून तिला एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे। मेथीला आपल्याला जितकी बारीक कट करता येईल तितकं बारीक कट करून घ्यायचं आहे। इथे आपली मेथी कट करून तयार आहे। त्यानंतर लगेच आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून त्यात थोडंसं तेल टाकून तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली मेथी टाकून तिला चांगलं 1 ते 1.5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। इथं मी मेथी परतत आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे नंतर लगेच त्यात कढईत आपल्याला कांदा टाकून त्याला पण 1 ते 1.5 मिनिटं चांगलं त्या कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा परतत आहे। आता इथे कांदा परतून तयार आहे। त्याच वेळेला आपल्याला त्यात टोमॅटो, काजू आणि लसूण जे आपण बाकीचं साहित्य घेतलं होतं ते टाकून त्याला चांगलं 1 ते 1.5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। इथे आपला मसाला तयार आहे। त्यात प्लेटमध्ये काढून ते थंड झाल्यानंतर त्याला एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात त्या मसाला टाकला की नंतर त्यात 2-3 हिरव्या मिरच्या आणि काही बेसिकचे स्पायसेस जसं की लाल तिखट, हळदी पावडर, काळं तिखट, धनेपूड, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता। आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी मसाले ह्यात का टाकते, कारण आपण मसाले तेलात तळतो, बरोबर ना? याचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल। आता हे सगळं मी ह्यात टाकून घेतलेलं आहे। आता मी ह्याला एकदम बारीक असं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। ह्यात तुम्ही न पाणी वापरता बारीक करून घ्या, लागलंच तर नंतर पाणी टाका। आता लगेच मी एका गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकलेलं आहे। तेल कडकडीत असं गरम झालं की नंतर त्यात मी मोहऱ्या टाकलेल्या आहेत आणि आता लगेच त्यात कढीपत्ता टाकून जे आपण मसाला काढून घेतलेला होता ते त्यात टाकलेलं आहे। ते मसाला मस्त असं 1 ते 1.5 मिनिटं चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत मी मसाला परतत आहे तोपर्यंत तुम्ही मला हे सांगा की कोणाकोणाला मेथीची भाजी आवडती, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मेथीची भाजी ती खाऊन तुम्हाला कंटाळा आलेला असेल, त्यामुळे ही अशी नक्की एकदा करून बघा। हे बघा, इथं आपला मसाला तयार आहे। त्याला एका वाटीत दूध घेऊन ते मसाला थोडासा घेऊन त्या दुधात मिक्स करून बघायचा। जर आपलं दूध खराब झालं नाही तर त्याच वेळेला ते सगळं दूध त्या मसाले टाकायचं। आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नेहमी आपण जर आपल्याच्यानं जर चुकून दुधात काही उडालं तर दूध खराब होतं, बरोबर ना? पण आता हे कसं होत नाही आहे, तर ह्याच्यामागे हे कारण आहे। ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल आपण सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेतलेले होते, त्यामुळे ते एकदम बारीक झाल्यामुळे आणि नंतर चांगले शिजल्यामुळे ते दुधात टाकल्यानंतर दूध खराब होत नाही। इथे आपला मसाला मस्तपैकी उकळलेला आहे। त्याच वेळेला आपण जी मेथी भाजून घेतलेली होती त्यातलं आपल्याला पाणी काढून ती 2 ते 3 मिनिटं सुकून घ्यायची आहे, नंतर त्यात टाकायची। इथे बघा, आपली मलाई मेथी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। एकदा नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।